कराड प्रकरणात क्लीन चिट मिळाल्यास संधी देऊ, धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाबाबत अजित पवारांचं सूचक वक्तव्य. क्लीन चिट कुणाला द्यायची आधीच ठरलेलं असतं. धनंजय मुंडेंच्या क्लीन चिटच्या मुद्द्यावरनं राऊतांचं वक्तव्य. तर धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात घेण्याची इतकी घाई का, राऊतांचा अजित पवारांना सवाल. राजकीय संकटात असलेले कृषीमंत्री माणिकराव कोकाटे दर्शनासाठी म्हणून शनी मंदिरात. कोकाटेंची राजकीय साडेसाती दूर होणार का, चर्चांना उधाण. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा मंगळवारी राजीनामा घेतला जाण्याची शक्यता वरिष्ठ पातळीवर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. मुलाच्या मृत्यू प्रकरणात सातत्यानं संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न. दम असेल तर मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करा. एकनाथ खडसेंचं गिरीश महाजनांना थेट आव्हान. फोन टॅप होत असल्यानं मंत्री फोन बंद ठेवतात, रोहित पवारांचा आरोप. राज्यात फोन टॅपिंगमुळेच सरकार स्थापन झालं. रोहित पवारांच्या आरोपांवर संजय राऊतांची प्रतिक्रिया. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा सरकारलाच घरचा आहेर. सरकारी व्यवस्था बिनकामाची असते, नितीन गडकरींचं एका कार्यक्रमात वक्तव्य. लाडकी बहीण योजनेचा लाभ पुरुषांनी घेतल्याची धक्कादायक बाब समोर. तब्बल 14,000हून अधिक पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं स्पष्ट. नाशिकमधील वनविभागाची जमीन लाटल्याच्या प्रकरणी नेमिनाथ जैन शिक्षण संस्थेची प्रशासनाकडनं चौकशी. लोकशाही मराठीनं केला होता पर्दाफाश. राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका. मोदींना माध्यमांनीच मोठं केल्याचा राहुल गांधींचा आरोप. आणि मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर 15 ते 20 गाड्यांचा अपघात. अपघातात 30 ते 35 जण जखमी, एका महिलेचाही मृत्यू. उतारावर ब्रेक फेल झाल्यानं कंटेनरनं अनेक गाड्यांना दिली धडक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.